शिरूरमध्ये थरारक गोळीबार, एकाचा मृत्यू, एक जखमी. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येते आहे. शिरूर तालुक्यात भरदिवसात टोळी युद्धातून भीषण गोळीबार झाला असून यामध्ये एका कुख्यात गुंडाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा एक जण गंभीर जखमी आहे. या थरार नाट्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळजनक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्याला हादरवून टाकणारी ही घटना काल 1 जून रोजी सायंकाळी 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास शिरूरजवळील सरदवाडी हद्दीत घडली. न्हावरा फाटा ते न्हावरा जाणाऱ्या रस्त्यावरील राजस्थान ढाब्यासमोर हा रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. शिरूर येथील रहिवासी असलेले उमेश अनिल जगदाळे, केदार झाडगे आणि विशाल काळे हे तिघेजण त्यांच्या टोयोटा टायझर कारने न्हावरा बाजूकडून शिरूरकडे जात होते. यावेळी समोरून आलेल्या एका किया सोनेट कारने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. धडक बसताच सोनेट कारमधून 4 ते 5 अज्ञात इसम खाली उतरले आणि त्यांनी थेट टायझर कारच्या पुढच्या काचेवर 4 राऊंड फायरिंग केले. जीव वाचवण्यासाठी गाडीतील तिघेही जण उतरून पळू लागले. मात्र तेवढ्यात तिथे एका मोटारसायकलवरून 2 हल्लेखोर आले. यामध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड सनी यादव आणि त्याच्या साथीदारांचा समावेश होता. त्यांनी पळणाऱ्या तिघांवरही अंधाधुंद गोळीबार सुरू केला. या प्राणघातक हल्ल्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल काळे याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी केवळ गोळीबारच केला नाही, तर विशाल काळे याच्या तोंडावर मोठ्या दगडाने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. घटनास्थळी पोलिसांना 2 रिकाम्या काडतुसांचे खोके आणि रक्ताने माखलेले मोठे दगड आढळून आलेत. सदरच्या हल्ल्यात दुसरा तरुण केदार झाडगे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या कपाळाला मोठी जखम झाली आहे. त्याच्यावर सध्या शिरूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिसरा तरुण उमेश जगदाळे हा हल्ल्याच्या वेळी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला आणि तो सध्या सुरक्षित असून पोलीस ठाण्यात हजर आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं असून घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आलेत. हल्ल्यानंतर किया सोनेट कार आणि 2 व्हीलरहून आलेले 5 ते 6 आरोपी फरार झालेत. मुख्य आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मयत विशाल काळे आणि मुख्य आरोपी सनी यादव हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पूर्व वैमनस्यातून आणि टोळी युद्धातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस अत्यंत वेगाने करत आहेत. मात्र या भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे शिरूर परिसरात भीतीचं वातावरण पसरले. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.